एक तर मला आपल्याला असं सांगायचं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचं जे जबरदस्त स्वागत झालेलं आहे ते आपण सर्वांनीच बघितलेलं आहे। शेवटी काम करत असताना कॅबिनेट ही एक सामूहिक रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळाच्या सुरुवातीच्या फेजचं जे गठन झालं आहे त्यामधले सगळेच मंत्री कामाला लागलेले आहेत। माझ्या जिल्ह्यात जात असताना आणि विशेषतः स्वातंत्र्याचा 75वा आपण महोत्सव साजरा करतोय, स्वातंत्र्य दिन साजरा करतोय, अशा वेळेला जात असताना आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे डिपार्टमेंट कुठलंही असलं तरी त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तिथली परिस्थिती जाणून घेणे आणि महाराष्ट्रामधल्या जनतेला न्याय देत असताना आपल्याकडे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो आणि म्हणून आज मी जसं पुण्याला भेट देतोय तसंच साताऱ्याला भेट देणार आहे, कोल्हापूरला आहे, उद्या सकाळी परत कोल्हापूरमध्ये काही चर्चा आहेत आणि तिथून माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मी जाणार आहे आणि नंतर आपला जो स्वातंत्र्याच्या महोत्सवा 75व्या महोत्सवानिमित्त जे कार्यक्रम ठेवले त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे। आज मी या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय चंद्रकांत दादांची सुद्धा भेट घेणार आहे। आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती उदयनराजे आहेत त्यांची भेट घेणार आहे, युवराज शाहू महाराजांची सुद्धा भेट घेणार आहे। शेवटी असं होतं की ही आपली श्रद्धास्थानं असतात आणि महाराष्ट्राचा विकास होत असताना ज्या छत्रपतींच्या नावाने आपण राज्य चालवतो त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणं, त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे मार्गक्रमण करणं हे चालू असतं। आज सकाळी मी शिर्डीवरून माझं दौरा सुरू केला आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेला मी गृह खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला झिरो क्राईम सिटी शिर्डी बनावी अशी माझी अपेक्षा होती, कारण भारतातील सर्व भागातून भाविक शिर्डीला येत असतात आणि त्यावेळेला त्यांना आमच्या वाहतूक पोलिसांकडून कुठला त्रास होता कामा नये, तिथं रांगेत असलेल्या भाविकांच्या कुठल्या चोरी होता कामा नये। भाविक ज्यावेळेला बाहेर येतात त्यावेळेला आपण बघितलं की अनेक लोक जे त्यांच्याकडून काहीतरी दान मिळेल म्हणून त्यांच्या मागे लागतात। या प्रकारामुळे आपल्या राज्याची एक चुकीची प्रतिमा ही लोकांच्यापर्यंत जाते। मग त्याला अल्टरनेट काय करता येईल? मुंबईसारखी आपली महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथं जेव्हा एखादा पर्यटक येतो आणि त्याच्या मागे जर कोणी असं लागलं तर भारत देशाबद्दलची एक चुकीची प्रतिमा जाते। याच्यासाठी आमच्याकडे ॲक्ट अर्थात आमच्याकडे अँटी बेगिंग ॲक्ट आहे, त्याचा इफेक्टिव्हली वापर होत नसेल तर मग संबंधित आता आमचे ज्याला गृहमंत्री कार्यभार सांभाळतील त्याला ह्या गोष्टीची मी निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करणार आहे की आपल्याला कोण हे आपल्याला शेवटी अधिकार कोणाचा असतो? मुख्यमंत्री महोदयांचा असतो जाहीर करणं। ते जाहीर करतील जे कोण असतील। आता माझ्याकडे कुठलं खातं आहे मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आधी काय होतं की आधी कार्यालय द्यायला लागतात, कार्यालय ज्याला मिळतात त्यावेळेला आपण जाऊन चार्ज घेऊ शकतो। कार्यालयांचं वाटपाचं काम सध्या चालू आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा मी ज्यावेळेला शपथ घेतली होती त्यानंतर सुद्धा 45 तासानंतर मला माझं खातं कळलेलं होतं। त्याच्यामुळे खात्याच्या वाटपामध्ये वेळ होतो असं बिलकुल नाही, काही प्रक्रिया असते शासनामध्ये, ती प्रक्रिया सुरू आहे, ती झाल्यानंतर आम्हाला आमची खाती कळवण्यात येते। गृह खाते आमदार नाराज आहेत ज्यांना मंत्रिपद मिळाली नाही असं बिलकुल नाही। बघा असं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक आमचे मंत्री आपलं मंत्रिपद सोडून या संपूर्ण जो उठाव झाला त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते। अशा वेळेला आम्हाला फक्त जर 9 मंत्रिपदं मिळाली तर त्याच्यापैकी 7 तर आमचे मंत्री होते ज्यांनी मंत्री असताना सुद्धा ते बाहेर पडलेले होते। अशा परिस्थितीमध्ये 2च लोक कोण घ्यायची हा सुद्धा यक्ष प्रश्न, हा पेच हा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सुद्धा होता आणि म्हणून खरं तर भरतशेठ गोगावले हे आमचे प्रतोद होते आणि आपण सर्व गुवाहाटीपासून गोव्यापर्यंत जे सगळे चित्र बघितलं असेल तर शिंदे साहेबांच्या दोन्ही बाजूला आम्ही दोघंजण बसलेलो असायचो, मुख्य प्रवक्ता म्हणून मी आणि प्रतोद म्हणून भरतशेठ गोगावले। पण शेवटी आमच्या दोघांपैकी एकालाच घ्यायला लागलं। अशा वेळेला भरतशेठ गोगावलेंनी स्वतःहून सांगितलं की मी मागे राहतो, तुम्ही सहभागी व्हा। हा जो मनाचा मोठेपणा असा थोडासा पहिल्या फेजमध्ये दाखवायला लागतो, कारण 9च मंत्रिपदं सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या वाट्याला आलेली होती। ज्यावेळेला मंत्रिपदाचा दुसरा टप्पा येईल त्याला सर्वांनाच संधी मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये अपक्ष आमदार आले असताना त्यातले बच्चू कडून थेट नाराजी व्यक्त केली की त्यांना एक गोष्ट अशी होती की आमच्याकडे 2 अपक्ष मंत्री होते
आणि 2 मंत्र्यांपैकी एकाच मंत्र्याला घेतलं असतं तरी त्याच्यातून एक वेगळा संदेश हा जाऊ शकला असता. बच्चू कडू हे खरं तर ज्येष्ठ आहेत, ते एका पक्षाचे अध्यक्षसुद्धा आहेत, आमचे अत्यंत प्रिय असे ते आमदार आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसऱ्या टप्प्यामध्ये ठेवला जाणार आहे, तसं आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा गेल्यानंतर माझे अतिशय चांगले संबंध आहेत, मी जाऊन भेट घेईन. आणि असं रागवण्यासारखं काही नाही, कारण मला स्वतःला खात्री नव्हती की मी सुद्धा येऊ शकेन की नाही मंत्रिमंडळामध्ये. एवढी अगदी पोझिशन होती की संख्या कमी होती. कलंकित मंत्री घेतलेत मंत्रिमंडळात अशी टीका होती. संजय राठोड प्रामुख्याने एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हा आरोप कित्येक महिन्यांपूर्वी केला गेला होता, जवळजवळ आता वर्ष होत आलेलं आहे. आणि त्या दरम्यान जी चौकशी झाली त्याच्यामध्ये कुठेही ते दोषी आढळलेले नाही, त्यांच्यावर दोषारोप पत्र ठेवण्यात आलेलं नाही आहे. एखाद्या समाजाचं प्रतिनिधित्व ज्यावेळेला करता त्यावेळेला तुम्ही लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करत असता. आणि अशा लाखो लोकांनी एकत्र येऊन ज्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली होती, त्यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलेलं होतं जर दोष त्यांच्यावर काही नाही आला तर आम्ही त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ. त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं नसलं तरी हे एक बंजारा समाजाला दिलेलं वचन, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं वचन होतं आणि त्याची पूर्तता व्हायला पाहिजे. जर त्यांच्यावर काही दोष आढळला पुढच्या काळामध्ये, एक तर असं आहे की कुठलंही प्रेशर हे पोलीस डिपार्टमेंटवर येणार नाही. याच्यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध काही आढळलेलं नाही, त्यांचा याच्यामध्ये हात आढळलेला नाही. परंतु महिलांच्या बाबतीत आम्ही एवढे आमचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना असते. आणि त्याच्यामुळे चित्रा वाघजी असं म्हणत असतील की ह्याच्यामध्ये अधिकची चौकशी झाली पाहिजे, तर ती चौकशीसुद्धा होईल. आणि त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला खात्री देतो की निपक्षपातीपणे ती चौकशी होईल. परंतु जर ते दोषीच नसतील तर मग त्यांना मंत्रिमंडळातून लांब ठेवावं असं का म्हणण्यात येतं आहे, हा सुद्धा भाग आहे. दोषी आढळले असते निश्चितपणे त्यांना घेतलंच नसतं ना. आणि हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. बघा, विरोधकांकडे आता काही मुद्दे शिल्लक राहिलेले नव्हते. अगोदर काय म्हणायचे की याच्यातले 15 लोक परत येणार, 20 लोक परत येणार. प्रत्यक्षात ज्यावेळेला आम्ही परत आलो त्याला असलेल्यामधला एक कमी झाला. आणि आम्ही जर एकत्र राहिलो तर आणि कितीतरी लोक कमी होणार आहेत, कारण लोकांची कामं होत नव्हती, ती त्यांची सुद्धा कामं होतच नव्हती ना. आणि नाराजी त्यांच्या मनामध्ये सुद्धा होती. परंतु उठाव करायला एक धैर्य लागतं. प्रसंगी ते धैर्य ते दाखवू शकले नाही, नाहीतर सगळेच्या सगळे, 1-2 वगळता सगळेच्या सगळे आमदार या उठावामध्ये सहभागी झाले असते, ह्याची मला खात्री आहे. सर, आरेवरून फडणवीस यांनी खरं तर थेट उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीका केली आणि त्यांनी की जिगो उद्धव ठाकरेंचा यामध्ये आढ आला. एक गोष्ट अशी असते बघा की मी स्वतः सौनिक साहेबांना भेटलेलो आहे. सौनिक कमिटीचा तो रिपोर्ट होता आणि त्या रिपोर्टमध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 20 किलोमीटर नुसतंच गाडीचं हे धावणार आहे. म्हणजे त्या गाडी जी असते ती वळवण्यासाठी जिथं जायला लागते तिथं ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे पैशाचा किती अपव्यय होईल. आणि हे जर वेळेत पूर्ण झालं असतं, कालच आम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्येच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये जे मेट्रोचा खर्च आहे त्याला 10,000 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. शेवटी ही वाढ जी होते हे शेवटी जनतेवर बोजा पडत असतो. एखाद्या गोष्टीमुळे आपण जर असे प्रकल्प थांबवून ठेवले त्याच्या किमतीमध्ये वाढ होते. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेवटी कार्बन एमिशन रस्त्यावरच्या ट्रॅफिकमुळे एवढं होत असतं की हे जे आपण म्हणतो की त्या वृक्षांनी कापल्यामुळे जे हे एमिशन कमी झालं असतं, तर हे केवळ 8 ते 10 दिवसामध्ये भरून येणारं एमिशन आहे. म्हणजे वर्षभरामध्ये किती कार्बन एमिशन जर मेट्रो सुरू झाली नाही तर होईल आणि त्याचा पर्यावरणावर केवढा प्रचंड परिणाम होईल याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं, सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीतली परवानगी दिलेली होती आणि ज्याला आपण 1 झाड कापतो त्याला आपण 10 झाडांची लागवडसुद्धा करत असतो. शेवटी अनेक वेळेला आपण बघा, आपलं एअरपोर्ट होत असताना त्या ठिकाणी मॅनग्रोव्हसुद्धा काढण्याची परवानगी दिली, परंतु 100 कोटीचा मॅनग्रोव्ह फाउंडेशन सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं. शेवटी पर्यावरणाचं रक्षण करत असताना योग्य रीतीने त्याचं नियोजन झालं पाहिजे. आणि असं नियोजन झालं तर पर्यावरणाची कुठलीही हानी न करता आपली जी प्रगती आहे ही प्रगती चालू राहते. शेवटी प्रगती ही सर्वसामान्य जनतेसाठी असते आणि पर्यावरणसुद्धा सर्वसामान्य जनतेसाठीच असतं. आणि म्हणून पर्यावरणाचा जर तुम्ही विचार केला तर मागच्या काळामध्ये आमचे जे वनमंत्री होते मुनगंटीवार साहेब यांनी कोट्यावधी वृक्षांची लागवड केलेली होती आणि त्यांनी डिक्लेअर केलं होतं की 36 कोटी आम्ही वृक्ष लावणार. आणि ते उद्दिष्टसुद्धा त्यांनी ओलांडलेलं होतं. ज्यावेळेला 36 कोटी वृक्षांची लागवड होते त्यावेळेला त्याच्यामधून केवढं तरी पर्यावरणाचं मोठं काम होत असतं आणि एक संपूर्ण जगातलं हे रेकॉर्ड आहे.
त्याच्यामुळे असं काम करणारे मंत्री आमच्याकडे आहेत, आमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आपण नेहमी असं का विचारता मला की मी असं उद्धव साहेबांच्याबद्दल काहीच बोलत नाही, आणि मी जर उद्धव साहेबांच्याबद्दल एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं तर लगेच तुमचं जे टायटल असतं त्याच्यामध्ये दीपक केसरकरनी उद्धव ठाकरेंच्यावर टीका केली असं मग टायटल येतं, आणि मला ते नको आहे. ते शिवबंधन खरंच तुटलंय. महाविकास आघाडी बरोबर जे मित्रपक्ष आलेले होते, काँग्रेस, राष्ट्रवादी, काल विरोधी पक्ष नेतेपद हे सेनेला भेटलंय आणि नाराजी काँग्रेसने व्यक्त केली. नाना पटोलेजी हे माझे जवळचे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक सुद्धा आहेत. त्यांनी वापरलेला अतिशय एक शब्द फारच मला वाटतं योग्य आहे. त्यांनी म्हटलं की ही अनैसर्गिक युती होती, आणि आमचं जे म्हणणं होतं की ही अनैसर्गिक युती होती, ही आघाडी होती, ही तोडायला जायला पाहिजे होती. आणि आज नाना पटोलेजींनी जे त्या ठिकाणी उद्गार काढलेले आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व जे म्हणत होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे. सर, एक सर्वे समोर आलाय की आता जर निवडणुका झाल्या तर भाजप आणि शिंदे गटाच्या 18 जागा कमी होतील. नाही, हे कसं असतं, सर्वे अनेक लोक असे करतात की स्वतः अत्यंत लोकप्रिय आहे असं दाखवायला सुद्धा अनेक पक्ष सर्वे करत असतात, आणि त्याच्यामुळे आम्ही अजून सुरुवातच केलेली नाही. त्याला तुम्ही 18 जागा कमी म्हणता, पण आम्ही जर कामाला सुरुवात केली तर आमचे किमान 200 आमदार निवडून येतील याची मला स्वतःला खात्री आहे. अनेक वर्ष मी राजकारणामध्ये आहे, राजकारणाचा चांगला असा अभ्यासक सुद्धा आहे. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स जो होतो, आमचा अजून परफॉर्मन्स व्हायचाच आहे. महिनासुद्धा धड उलटला नाही तोपर्यंत तुम्ही जर सर्वे करायला लागला. 200 अहो आमच्या युती आहे, आम्हाला तुम्ही वेगवेगळं मोजू नका. आमची युती आहे, आम्हाला तुम्ही गट का म्हणता? आमचे जास्तीत जास्त आमदार आहेत, आमचे जास्तीत जास्त खासदार आहेत, भारतातले सगळे शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत. आम्ही शेवटी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहेत. शेवटी शिवसेना स्थापन कोणी केली? बाळासाहेबांनी केलेली आहे, आणि बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी शिवसेना. पंकजा मुंडे काल नाराज होत्या. त्या असं म्हणाले की माझी पात्रता वाढली नाही म्हणून मला मंत्रिपद मिळाले नाही. तर दुसरीकडे गिरीश महाजन असं म्हणतात कदाचित त्यांना मोठी संधी मिळेल. जशी तुमच्या गटामध्ये, तुम्ही जरी म्हणत असला गट का म्हणताय तरी तुमच्या गटामध्ये नाराजी असली तशी भाजपमध्ये पण ही नाराजी आपल्याला पाहायला मिळते. मग या दोन्ही गटच्या नाराजीचा काही परिणाम मला वाटतं का पंकजा मुंडेंची क्षमता नाही असं वाटतं? पंकजाताईंच्या बरोबर मी सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामविकास खात्याचं राज्यमंत्री म्हणून काम केलेलं होतं. अत्यंत लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांना खूप असं मोठं फ्युचर आहे, कारण त्यांच्या बाजूला वयसुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्याला आपण काम करत राहतो, वयाच्या 40व्या वर्षी मला खासदारकीच्या तिकिटासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी खूप प्रयत्न केलेले होते, आणि भारतातलं शेवटचं तिकीट हे आमच्या राजापूर मतदारसंघातलं जाहीर झालेलं होतं. त्यानंतर 14 वर्ष मला कुठलीही संधी मिळाली नाही, आमदारकीची संधी मिळाली नाही. पण आपण काम करत राहायला लागतं, आणि ज्याला काम करायची संधी मिळते त्यावेळेला मग आपल्याला मोठी मोठी पदं आपल्याकडे चालत येत राहतात. पंकजाताईंना तर अत्यंत तरुण वयामध्ये संधी मिळालेली आहे, त्या लोकप्रिय नेत्या आहेत. थोडंसं सबुरी बाळगली तर माझी खात्री आहे की अजून मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे. निश्चितपणे त्यांच्यावर त्यांच्या पक्षसृष्टी जे आहेत दिल्लीवरून सगळ्या प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असतात. त्यांना वरिष्ठ पदावर भाजपच्या नेलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. गोपीनाथजी मुंडे सर्वसामान्यांचे नेते होते, आणि त्याच्यामुळे मला स्वतःला अशी खात्री आहे की त्यांना पुढच्या काळामध्ये निश्चितपणे संधी मिळेल. नाही, काय झालं बघा, मुळात 9-18 फक्त मंत्री घेतलेले आहेत. आता 18 मंत्र्यामध्ये ज्येष्ठ मंत्री एवढे होते की त्यांची नावंसुद्धा गळलेली आहेत. आपल्याला निश्चितपणे ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला हा बॅलन्स सगळा साधला जाईल. अजून तर पूर्ण विस्तार व्हायचाच आहे, त्याच्यापूर्वीच सगळे प्रश्न येत आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आतासुद्धा महिला बालकल्याण खातं हे जसं मुख्यमंत्र्यांच्याकडे सगळीच खाती आहे, त्याच्यामध्ये ते सुद्धा खातं आहे. सगळीच्या सगळी खाती मुख्यमंत्री महोदयांकडे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की साऊथमधलं एक राज्य आहे, त्याच्यामध्ये 3 महिन्यापर्यंत मंत्रिमंडळच नव्हतं. मुख्यमंत्री एकमेव, तिथं तर उपमुख्यमंत्री सुद्धा नव्हते. मुख्यमंत्रीच सर्वच्या सर्व खाती सांभाळत होते. त्याच्यामुळे सरकार चालवणं हे त्या व्यक्तीच्या कर्तबगारीवर असतं, आणि आम्हाला अत्यंत कर्तबगार असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाभल्यामुळे अतिशय चांगले निर्णय हे त्यांच्या काळात झालेले आहेत. त्याची अंमलबजावणी करू, आणि ज्याला आम्ही बाहेर पडू, तुम्ही बघा पूर्ण जनता आमच्यावर असेल. मंत्रिमंडळ विस्तार झालाय मात्र मंत्रिपदं दिलेली नाहीत, कारण आता 15 ऑगस्टची जी यादी जाहीर केली पालकमंत्र्यांची त्याच्यात फक्त मंत्र्यांची नावं दिलीत. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराला अजून वेळ लागेल असं वाटतंय? नाही, बिलकुल नाही.
तुम्हाला जी उत्कंठा आहे ना, लवकरच आम्हाला सुद्धा उत्कंठा आहे की आम्हाला कुठलं मंत्रिपद मिळतं, कारण त्याची तयारी सुद्धा करायला लागते. आणि त्याच्यामुळे नाही तोपर्यंत सगळ्याच खात्यांची तयारी करायची, जे मिळेल ते मिळेल अशी भूमिका. मला एकच, तुम्ही पुण्याचे आहात, मी तुम्हाला सांगतो बघा, मी पुण्याला का आलो. पुण्यामध्ये पुणे फेस्टिवल व्हायचा, पुण्याचा गणपती हा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, आणि तो पुणे फेस्टिवल बंद पडणं हे माझ्यासारख्या एखादा त्या डिपार्टमेंटचा अभ्यास करणाऱ्या माणसाला कुठेतरी वाटतं की हे कुठेतरी आपण कमी पडतोय. छत्रपतींचं स्वतःचं वास्तव्य 22 वर्षापेक्षा जास्त हे इथल्या जवळच्या किल्ल्यावर राहिलेलं आहे, राजगडवर राहिलेलं आहे. आणि मग अशा वेळेला राजगड अजूनसुद्धा अनॲक्सेसेबल आहे. म्हणजे हे छोटे छोटे मुद्दे असतात, पण ते भावनेचे मुद्दे असतात. आणि केवळ भावनेचे नाहीत तर पर्यटक येतात त्यांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. IT चं सेंटर म्हणून पुणे विकसित होतं आहे, परंतु त्याच्याचबरोबर पुण्याचं एक वेगळं आकर्षण हे आहे. आणि ज्या वेळेला मुंबई स्टेट होतं त्यावेळेला आपलं विधिमंडळसुद्धा पुण्याला होतं. म्हणजे पुण्याचं हे जे महत्त्व आहे, आम्हाला आमच्यासारखं मनुष्य जो मुंबईवर प्रेम करतो, कारण मुंबई कोकण डिव्हिजनमध्ये मुंबई येते, त्याचं पुण्यावर तेवढंच प्रेम असतं. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळा इतिहास दडलेला आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पश्चिम महाराष्ट्रामधून संपूर्ण त्यांची कारकीर्द सुरू झाली, परंतु त्यांची राजधानी मात्र कोकणामध्ये आहे. हे जे काय नातं आहे हे आम्हाला सुद्धा जपायला लागतं ना. सर, तुम्ही ज्यावेळेस बाहेर पडलात आणि भाजपबरोबर केली की एकमेकांवरती टीका करायची नाही, मग निलेश राणेंनी तुम्हाला ड्रायव्हरची ऑफर टाकली, ट्विट केलंय. हे बघा काय बघा, असं आहे की तुम्ही अशा तऱ्हेचे प्रश्न विचारता की ज्याच्यामुळे माझ्यावर परत आणि दुसऱ्या कशाचा तरी भडीमार होणार. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी ट्विट केल्यानंतर बघा, ऐका, मला एक लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, वयाचा त्यांचा जर मी उल्लेख केला तर तरी त्यांना वाईट वाटतं, त्याच्यामुळे मी कसलाच उल्लेख करणार नाही. त्याच्यानंतर त्यांचं कुठलंच ट्विट आलेलं नाही, याचा अर्थ पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी बोललेले असतील, आणि ते ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींचं ती जबाबदारी असते, माझी जबाबदारी नाही. तुम्ही काय पक्षश्रेष्ठींना त्यांच्या बोलले होते का? नाही, मी आता त्याच्यावरही कॉमेंट नाही करणार. त्याच्यावर परत उलटे काहीतरी कॉमेंट्स येतील. मला याच्यावर काहीच नाही. क्राईम नाही, क्राईम फ्री झालं पाहिजे. पण पुण्यामध्ये आज एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे. पुण्याच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे निरीक्षक आहेत की जे राजेश पुराणिक म्हणून पत्ते खेळणाऱ्या तरुणांना ते लॉकअपमध्ये घेऊन मारतायत, असा एक व्हिडिओ सकाळपासून व्हायरल झालेला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर पुणे CP असतील, क्राईमचे DCP असतील, त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित जे अधिकारी आहेत ते कुणीही बोलायला तयार नाहीयेत. गृह खात्याला मंत्री नाहीये आणि पुराणिकांच्या संदर्भामध्ये अशा अनेक तक्रारी यापूर्वी पण बारमध्ये जाऊन त्यांनी जेवण करणाऱ्या आलेल्या लोकांनाही मारहाण केली होती. 15 दिवसापूर्वीची घटना आहे. घरामध्ये जाऊन पैसे गोळा करून आणून खोट्या कारवाया दाखवणे सर्रास सुरू आहे सध्या पुण्यात. पुणे CPचं दुर्लक्ष. हे बघा, आपल्या भावना आणि आपल्या मार्फत पुण्याच्या जनतेच्या ज्या भावना माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, वरिष्ठांपर्यंत पोहोचतील एवढी मी आपल्याला खात्री देतो. आणि असे अधिकारी, मी स्वतः गृह खात्याचा कारभार सांभाळलेला आहे, आणि अशा तऱ्हेचं वर्तन पोलीस अधिकाऱ्यांकडून होता कामा नये याबाबत आम्ही सर्वजण ठाम आहोत. कारण असं जर वर्तन झालं तर ते शासनावर सुद्धा एका तऱ्हेने तो डाग असतो, कारण शासनाचे प्रतिनिधी म्हणून अधिकारी काम करत असतात, आणि त्याच्यामुळे असं जर काय घडलेलं असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल एवढं मी या निमित्ताने आपल्याला सांगतो. निवडणूक आयोगाने सेनेची मुदत कमी केली आहे. 15 दिवसातच त्यांनी आपलं म्हणणं मांडायचं निवडणूक आयोग. नाही बघा, निवडणूक आयोग हे एक घटनात्मक ते व्यासपीठ आहे किंवा घटनात्मक ती संस्था आहे, त्याच्यावर आम्ही कोणी कॉमेंट करणं हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाची तारीखही वाढवून दिली जाते, जी पहिली पिटिशन आहे त्याच्या संदर्भातली. नाही, मूळचं बघा, मी काय पिटिशनच्या संदर्भात काहीच बोलणार नाही, पण आमचं जे म्हणणं आहे ते असं होतं की जे लोक त्या सभेला उपस्थित राहिली नाही तर सभेला उपस्थित न राहिल्याबद्दल डिस्क्वालिफिकेशन आजपर्यंत भारतात कुठेच झालेलं नाही आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आमची बाजू एकदमच लंगडी असं समजू नका. आम्ही कोर्टाचा ऑनर म्हणून आमची बाजू मांडत नसतो, ती बाजू कोर्टासमोर मांडायची असते. याविरुद्ध आमचे विरोधी जे आहेत ते वेगवेगळ्या वकिलांना ते घटनातज्ञ आहेत असं म्हणून मीडियाच्या समोर आणतात, आणि जणू काय आम्ही दोषी आहोत अशाच तऱ्हेचं सांगितलं जातं. आम्ही मुळातच मूळ पक्ष आहोत, आम्ही शिवसेना आहोत, आमच्या बाजूने बहुमत आहे, ही आमची भूमिका ठाम आहे, आणि आम्ही ती कोर्टासमोर मांडतोय. आम्ही कधी मीडियासमोर
किंवा मीडिया ट्रायल्स घेतलेल्या नाही आहेत. मीडियाबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु न्यायालय हे न्यायालय असतं आणि न्यायालयाचा आदर प्रत्येकाने राखला पाहिजे याच्यामध्ये आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आम्ही तसंच वागू.